मी पहिल्यांदाच सांगते, मी आधी नाही सांगितलंय. मुळात आम्ही लग्नच खूप आधी केलंय, म्हणजे तेव्हा तर मला वाटतं हे लग्नच ही गोष्ट नवीन नवीन यायला लागली तेव्हा त्यांनी केलंय, एवढं आधी केलंय. काल परवा खाल्लं रे, खाल्ल्या मिठाला जाग. त्यात मीठ नव्हतं, गोड पदार्थ होता तो. नाही पण एजंट मी असं येतो सेटवर, काय बोलशील. पाठ घेऊन आम्ही समोरासमोर सीन करतो. हे आता हिला पाठ झालं असेल त्यामुळे. नेहा वा वा वा. तर तसं मेकअप दादांना रॅन्डम नावाने हाक मारून म्हणतो, पावडर टाक रे, पावडर टाक. खिशातनं पफ येतो, पावडर टाक, त्याच्यावर पावडर टाकले, हा ओके सर रेडी. विद्युत जालिंदर काही काही रोज टीव्हीवर दिसतो, पण कधी स्पेशल वगैरे मी पण नाही आजपर्यंत अशात एकदा पण नाही केलंय. मला करतात काय स्पेशल मध्ये तेही माहिती नाहीये. एकतर तो कधीच लोकांची नावं नीट लक्षात ठेवत नाहीत, त्यामुळे तो असं सगळी नावं चुकवतो. मी 4 वेळा तुझं नाव हो, हा बऱ्याचदा घेतोय मगासपासून. ते स्वतःला रिमाइंड करतोय म्हणून तो नेहा म्हणतोय. खरं तर अजूनही खूप लोकांना माहितीच नाही की माझं लग्न झालंय. म्हणजे आता काही काही कमेंट्स मी वाचते की सखीचं लग्न झालंय. लग्न हा काही आपल्या करिअरचा भाग नाहीये. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. लपंडाव मालिकेतले सखी आणि कान्हा आपल्यासोबत आहेत. प्री वेडिंग शूट चाललंय. मालिकेमध्ये प्री वेडिंग असणारे नसणारे मी तुम्हाला नाही सांगणार आहे, पण आम्ही सध्या प्री वेडिंग शूटसाठी आलेलो आहोत. भन्नाट लोकेशन आहे. सगळ्यात आधी तुम्हाला हॅट्स ऑफ, कारण की इतकं ऊन आहे आणि त्यात लेअरिंग वगैरे करणं, इतकं भरजरी कपडे दागिने आणि त्यात तुम्ही रोमॅन्टिक पोज वगैरे देता. खरंच तुमचं खूप जास्त कौतुक आहे. कसे आहात? आम्ही मस्त आहोत. थँक्यू. एकतर आणि येस मस्त छान होतं. बरं, तुमच्या दोघांमध्ये आता मगाचपासून बघते की आम्ही आल्यापासून तुमचं तयारी शूट आणि आज यांचे एक नाही 2, 3, 4 कितीतरी लुक्स आहेत आणि त्यातला हा पहिला आहे ना, इफ आय एम नॉट रॉंग. आणि या पहिल्याच लुकवर इतक्या सगळ्या पोजेस झालेल्या आहेत. तर मला तुम्हाला विचारायचं, तुमच्या दोघांमध्ये आता तुम्हाला सवय झालीच आहे, पण तरी कोण असं धसमुसळ आहे का की बाबा, किंवा असं हसतंय, फारच हसतंय रोमॅन्टिक व्हायच्या वेळेला, तशा पोस्टच्या वेळेला? दोघही असतो. दोघही आहोत. कोण कधी फुटेल काहीच सांगता येत नाही. सेटवर पण आमचं असं असतं की एखादा सीन आला, त्यातला काहीतरी जोक असं वाटला तर तो असा बोलला जातो, हे केलं जातं आणि मग नंतर तो सीनच्या वेळेस कधी कधी आठवतो. बट ऑफकोर्स टेलिकास्ट ते होत नाही, पण तेव्हा तो शॉट करत असताना मग ते आठवलं की जातं, मग संपतं सगळं. तुमचं असं फनी टॉक वगैरे चालू असतं म्हणजे आम्हाला दिसताना दिसतंय की यांचं इथे रोमॅन्टिक आहे, कारण आवाज तर जात नाही जसं तू म्हणालास, आणि तू गोल गोल वगैरे फिरवतोयस आणि तो इथून काहीतरी भलताच बोलतोयस, दिसताना काहीतरी वेगळंच, असं काहीतरी असतं का तुमचं की ते सांगू शकतोस? आता तो पॅलेसचा एक देखावा होता, त्याच्या समोर जात असं काहीतरी बोलत, म्हटलं काय गुणगुणले मी, इश्के देख के हे रहा है, फूल से खुशबू खपा खपा है वगैरे असं चाललं होतं. हे चालू होतं. आणि मग आम्हाला येऊन अवधूतने सांगितलं की ऐका ना, तुम्ही प्रेमात नाही वाटत आहात. म्हणलं हा, कारण आमच्या दोस्ती यारी टाइमपास चाललाय. मग जरा ठीक आहे, सिरियसली आता थोडे नीट पोस्ट देऊयात, असं ते झालं. पण लोकेशन खरंच भन्नाट आहे. एका वेळेला बाली पण आहे, जयपूरला आल्याचं पण फील होतोय. एकदम म्हणतो ना, पाहिल्या म्हणजे असं नेत्रदीपक म्हणावं ना, तसं काहीतरी आहे. किती पाहावं, कुठे पाहावं, काय काय पाहावं कळतच नाहीये साधारण. त्यामुळे म्हणताना जितकं साठवून घेता येईल डोळ्यात तितकं आपण साठवतोय. आणि मग ते तुमच्याकडे साधारण कसं आहे की किती वेळ आहे आता तुमच्याकडे सगळं करायला, की तुमच्या स्वतःसाठी की आपल्या शूटमध्येच पूर्ण डेडिकेटेड दिलेलं आहे, नंतर येऊ बाबा कधीतरी, असं आहे? हा, आणि शूट साठीच दोघंही तसे डेडिकेटेडली दिवसभर आहोत. तुला तरी बरेच फोटो मिळालेत ना वैयक्तिक? हो, काय काय असे आधी मध्ये काढले, ह्याचे फोन आणि काय काय चालू होतं तेव्हा माझे सोलो फोटो पण झाले, त्यामुळे हिला बरेच फोटो मिळालेत. पण ते मी विचारलं की मला ते मिळणार कधी आहेत आणि कोणाकडनं आहेत, कारण ते काय माहितीच नाहीये, पण मिळतील. झालंय बरोबर. मला 1-2 मिळाले तर मी ते टाकेन इन्स्टाला वगैरे कुठेतरी. वाट बघू आम्ही, वाट बघू मला ते कधी देतात. बरं, आता एखादं शूट येणार आहे किंवा काहीतरी असं महत्वाचं सिक्वेन्स येणार आहे कळतं, त्यावेळेला आपण जरा आहोत, सुंदरच आहोत, पण त्यापेक्षा आणखीन सुंदर दिसणारे थोडे एफर्ट्स घ्यायला कदाचित सुरुवात करतो. तसं तुम्ही काही केलं का? म्हणजे जाऊन जरा फेशियल ट्रीटमेंट वगैरे घेऊ किंवा मग जरा जिमलाच जाऊ, जरा छानच फोटो येतील, असं काहीतरी? आमच्याकडे झोपायला वेळ नाहीये सध्या. म्हणजे आज अक्षरशः म्हणजे आत्ताच अगदी काय ज्वलंत उदाहरण की काल आम्ही दोघेही साधारण 2-2 तास झोपून आज इथे आलोय. त्यामुळे
सुट्टी किंवा मोकळा वेळ की छान असं पार्लर मध्ये जाऊ. ऍक्च्युली फेशियल लोक काहीच नाही. स्वतःच्या लग्नात मी रोज टीव्हीवर दिसतो पण कधी स्पेशल वगैरे मी पण नाही आजपर्यंत अशात एकदा पण नाही केलंय. मला करतात काय फेशियल मध्ये तेही माहिती नाहीये. सो मला एकदा बळजबरी रुजुताने करायला भाग पाडलं होतं म्हणून एकदा केलंय मी. म्हणजे तुम्ही रोज स्क्रीनवर दिसतात मग तुम्ही काहीच नाही काहीच आपण किती हे होते. मी फक्त काय सकाळी उठून बर्फ लावते तेवढं एक काय मी सांगू शकते की बर्फ लावा चेहऱ्याला. त्याचा उपयोग कितपत होतो माहित नाही. नाही पण तुम्ही काही न करून खूप कमालच दिसताय. त्यामुळे असं वाटत नाही की तुम्ही काही केलं नाहीये किंवा करत नाही आहात, वेगळे एफर्ट्स घेत नाही आहात. नाही खरंच आहे तुम्ही म्हणेल ती आमच्या मेकअप दादांची कमाल. आशिष दादा आहे आता इथेच बघतायत, त्यांची कमाल आहे ती. बरं आता हे विचारायला आवडेल की चेतन म्हणून आणि कृतिका म्हणून की तुम्ही कुठल्या टाईपचे आहात लग्नाच्या बाबतीमध्ये? असे आहात की एकदाच होतं यार लग्न आयुष्यात, करून टाकूया खर्च, काही नाही करूया, रिसेप्शन करूया, प्री वेडिंग सगळं करूया, असे आहात की नाही तो पैसा आपण सेव्ह करू आणि मग कधीतरी आपल्या म्हणतात ना फिरायला वगैरे वापरू आणि असा छोटेखानी कार्यक्रम करू? तुम्ही दुसऱ्या पद्धतीचे म्हणजे साधारण आपल्या कल्पना बदलत जातात. म्हणजे आधी वेगळं असतं, आपल्याला वाटतं की थाट वगैरे, मग नंतर हळूहळू बदलत. तुम्ही आधीपासूनच तसे होतात, तेवढे मच्युअर हा निर्णय घेणे इतपत खरं? म्हणजे मी आधीपासूनच साधारण तेच, म्हणजे असं खूप म्हणतात की मुली त्यांच्या लग्नाविषयी खूप वेगवेगळी स्वप्न बघत असतात किंवा खूप अगदी लहानपणापासून काहीतरी ठरलेलं असतं. पण माझं तसं काही नव्हतं. मला उलट साधं सिम्पल फक्त आपली जी लोक आहेत त्यांच्याच बरोबर असंच लग्न करायचं होतं. आणि थँकफुली अभिषेकचंही तसंच मत होतं, तोही त्या बाबतीत होता की आपण असंच करणार आहोत. त्यामुळे मग ते आमचं छान एक जुळून आलं की आम्ही ते तसंच साधं सिम्पल लग्न केलं. पण त्या दिवशी आमच्या सगळे मित्रमैत्रिणी, म्हणजे माझं आणि अभिषेकचं, आमच्या दोघांचं म्हणणं तेच होतं की लग्नाच्या दिवशी बाकी सगळे एन्जॉय करतात, म्हणजे घरची मंडळी, नवरा आणि बायको काही एन्जॉय करत नाहीत. आणि मित्रमैत्रिणींना करायची असते खूप मस्ती, पण त्यांना ती करता येत नाही कारण घरातल्या सिनियर मंडळींचा धाक असतो. तर आमचं तेवढंच एक होतं की आपल्या लग्नाच्या दिवशी सगळ्यांनी एन्जॉय केलं पाहिजे, म्हणजे ब्राईड आणि ग्रूमनेही एन्जॉय केलंच पाहिजे, फॅमिलीने पण आणि फ्रेंड्सने पण. सो मग ते तशा पद्धतीने थँकफुली जुळून आलं, छान झालं एकंदरीत. बरं आता सखी आणि कान्हा यांचं लग्नाचं म्हणजे प्री वेडिंगचं शूट बघा किंवा लग्नाचे लुक बघा, दोघे अडकणार लग्न बंधनात, या अशा बातम्या आता सगळीकडे फिरणार आहेत. म्हणजे आता आम्ही स्क्रोल करू तेव्हा सखी कान्हाचे लग्नाचे फोटो हे ते दोघेही लग्न बंधनात, बघूया काय होतं, काय ड्रामा झाला तर त्याची बातमी होणार. तर मला तुम्हाला विचारायला आवडेल की खऱ्या आयुष्यामध्ये तुमचं असं जेव्हा ठरलं तेव्हा तुम्ही स्वतःहून अनाऊन्स केलं होतं की तुम्ही अनाऊन्स करायच्या आधी सगळ्यांना कळलं होतं की बाबा हे लग्न बंधनात अडकणार आहेत? साखरपुड्याचं मी नव्हतं अनाऊन्स केलेलं, पण आमच्या साखरपुड्यात जी मुलगी होती ती आपल्या एका पत्रकार मैत्रिणीची मैत्रीण होती. तर तिने तिच्या वॉलवर जस्ट स्टोरीला स्टेटसला टाकलं होतं. ते आपल्या त्या पत्रकार मैत्रिणीने बघितलं, दर्शनानेच बघितलं होतं ते. आणि मग तिला ते कळलं की काय साखरपुडा झाला. मग त्यातनं मग ते रात्री तिचा फोन वगैरे आला आणि मग ते फोटो वगैरे मागितले. ते फोटो पण दिले नव्हते, वेगळेच फोटो ते, म्हणजे त्यातलेच असे जे लांबून वगैरे काढतात ते फोटो. पण प्रेसला दोन्ही वेळेस मी हे नव्हतं केलं. आमच्या दोघांची इच्छा होती की घरगुती छोटा कार्यक्रम व्हावा आणि लग्न हा काही आपल्या करिअरचा भाग नाही आहे असं आमच्या दोघांचंही म्हणणं होतं. त्यामुळे कामाचं असेल तर ते आपण त्याच्यावर बोलू शकतो, सांगू शकतो, जसं आता प्रमोट करतो. पण वैयक्तिक लग्न म्हणजे बाकी करतात त्यांच्याबद्दल माझं काही म्हणणं नाहीये, पण आमचा तो पर्सनल चॉईस नव्हता म्हणून ते नव्हतं केलं. सॉर्टेड. तुझ्या बाबतीत कसं होतं? काहीच तसंच. आणि मुळात आम्ही लग्नच खूप आधी केलंय, म्हणजे तेव्हा तर मला वाटतं हे लग्न जी गोष्ट नवीन नवीन यायला लागली तेव्हा त्यांनी केलंय, एवढं आधी केलंय. अभिषेकला पण सांगतो मी नाही, म्हणजे प्रेस वगैरे कव्हर करावं किंवा मीडिया अशा, म्हणजे आम्ही दोघंही बऱ्यापैकी या इंडस्ट्रीत तसे नवीन किंवा अजून करू पाहतोय, काहीतरी स्वतःचं नाव कमवू पाहतोय, एस्टॅब्लिश होऊ पाहतोय, ह्या साधारण फेज मध्ये होतो, आयुष्याच्या त्या टप्प्यावर होतो जेव्हा आम्ही लग्न केलं. त्यामुळे तेव्हा असं तर तो काही मुद्दाच नव्हता की प्रेसमध्ये रिलीज करायचे का. खरं तर अजूनही खूप लोकांना माहितीच नाही की माझं लग्न झालंय. म्हणजे आता काही कमेंट्स मी वाचते की सखीचं लग्न झालंय अशा, काही इतकं आधी आम्ही लग्न केलं मुद्दा. पण हे किती भारी आहे, तिची स्क्रीनेज
आहे त्यापेक्षा कमी दिसत असेल मे बी, आहे ना. आणि हा खूप correct. करिअरसाठी खूप चांगला फायदा आहे हो. तुझ्या बाबतीत तरी. बरं, आता प्री वेडिंग वगैरे हे आता आपण करतोय छान, पण एक काळ असा होता जेव्हा हे सगळं काहीच नव्हतं. म्हणजे आपल्या आई बाबांचं असेल किंवा आजोबांचा आजींचा काळ असेल त्या काळात, तर त्या काळामध्ये पण एक लव्ह लँग्वेज होती किंवा त्या काळातलं पण एक म्हणतो ना की असं तो ओल्ड स्कूल वाला प्रेम. तर त्यातल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला फॅसिनेट करतात? कारण तेव्हा ना इंटरनेट ना फोन काहीच नाही, म्हणजे ना प्री वेडिंग फोटो बिटो तर फार लांबची गोष्ट, म्हणजे कधीतरी एखाद दुसरे असेल, सोशल मीडिया तर नव्हताच. तर कुठल्या गोष्टी फॅसिनेट करतात? फॉर एक्झाम्पल लेटर पाठवणं किंवा काय असं. मला आता पटकन आठवलं ते हे आठवलं की त्यावेळेसचे जे जोडपे होते त्यांच्यात एक फोटो असा कोणाच्याही घरात तुम्हाला असा 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 आणि इकडे कॅमेरा आणि ते भलतीकडे बघतो भलतीकडे बघतानाचा तो भलता असा एक छान फोटो ब्लॅक अँड व्हाईट मधला असा इकडे बघतो, अरे इकडे इकडे असं ते वाटावं. असं तू त्या पिढीतल्या तू कुठले अल्बम ओपन करून ते ओपन करत असं. आणि मेहंदीमध्ये नवऱ्याचा हात असायचा, नाही नवऱ्या आपल्या हातामध्ये नवऱ्याचा फोटो, आपल्या हातावरच्या मेहंदीवर नवऱ्याचा फोटो असायचा. हे अशा टाईपचे फोटो. आता सध्या तरी आता फोटोशूटचा विषय चालला पण मला पटकन क्लिक झालंय. बरं, आता आपण सगळेजण आता भुकेलेले आहेत, तुम्ही सकाळपासून फार उन्हामध्ये शूट करताय, अजून बरेच शूट बाकी आहेत तुमचे, पण मी झटपट प्रश्न आणला. आय होप तुम्ही पटापट द्याल 1 मिनिटामध्ये. ठीक आहे, आता हा टास्क आहे तुमच्यासाठी. हिच्याविषयीची अशी गोष्ट जी तुला माहितीये फार लोकांना माहिती नाहीये, कुठली सांगशील? आता सुचते. अरे बापरे. हा, तिचा नवरा तिला काही काही पदार्थ करून पाठवतो ऑनलाईन आणि ती एकटीच तो डबा फस्त करते. काल परवा खाल्ला रे, खाल्ल्या मिठाला जाग. त्यात मीठ नव्हतं, गोड पदार्थ होता तो. नाही. तू कुठली सांगशील याच्याविषयी की जी कोणालाच माहिती नाहीये? हा, फार लोक मलाच माहित नाही आता. खरं तर तो इतका सिक्रेटिव्ह नाही म्हणता ना, पण एजंट मी असं येतो सेटवर, काय बोलशील? ते थांब आठवते. अशी कुठली गोष्ट आहे की जी मला मी एवढा महत्वाचा नाहीये असं नाही, पण असं अजून आमचं आता एक्सप्लोर करायचंय खूप जास्त, काही हरकत नाही. सुरुवातीला म्हणजे कधी एखादं एकमेकांमध्येचं अजम्पशन किंवा जजमेंट ते नंतर मोडून पडलं, आधी वाटलं असेल ही अशी असू शकते किंवा असेल कधी, आणि नंतर कळलं की नाही यापेक्षा वेगळी आहे ही, किंवा हा वेगळा आहे यापेक्षा. हिच्याबद्दल मला असं काही नव्हतं, कारण तिचं मी काम आधी पण बघितलं होतं, अगदी 2015 जास्त आधी 15च्या आधीच एक नाटक बघितलं होतं तिचं. तिने माझं आधीच एक काम बघितलं होतं, म्हणजे आर्टिस्ट म्हणून माहित होतो एकमेकांना, पण माणूस म्हणून पण काय पूर्वग्रह असा नव्हता माझा तिच्याबद्दलचा काही. मला असं थोडस म्हणजे आता मी पहिल्यांदाच सांगते, मी आधी नाही सांगितलं. अरे नाही, खूप ओळख नव्हती तशी ना, म्हणजे कामं बघितली होती किंवा माहित होतं की ऍक्टर म्हणून तो खूप चांगला नट आहेच आहे, आणि त्यांनी ऑलरेडी एक स्टार प्रवाहाचा शो केला होता, तर त्यामुळे थोडंसं एक असतं ना मनात की अरे हा, याने ऑलरेडी हा करून चुकलाय बरं का. आणि फक्त तेवढा एकच शो नाही, भरपूर कामं त्यांनी केली आहेत. सो ते पहिली जी भेट अगदीच होणार होती तेव्हा मला वाटलं होतं की कदाचित एक असतं ना थोडं असं, काही लोकांमध्ये जरा ॲटिट्यूड, इगो हा जरा प्रकार असतो, किंवा समोरच्याला ट्रीट करताना कधी कधी की हा हिची पहिलीच मालिका आहे ना, मी तर आधी, अशा प्रकारचं काही असेल की काय, असं एक हलका थॉट येऊन गेला होता. पण तो भेटल्यानंतर सगळा पुसला गेला. ते खूप महत्वाचं आहे, कारण हे आता शेवटी सगळे आपले एक तर मी ओव्हर थिंकर आहेच एनिवे, आपण अति विचार करतो, त्यामुळे आपण हे असे काहीतरी थॉट्स आपल्या मनात येतात, पण मग ते व्यक्ती भेटल्यावरती सगळे पुसले गेले. बरं, जाता जाता शेवटचा प्रश्न, जर समजा संधी मिळाली एकमेकांना रोस्ट करायची, अगदी फार रोस्ट नाही, हलकं म्हणजे करपवणे इतपत नाही, असं परतण्याची, तर काय कसं कराल रोस्ट थोडक्यात? नाही, ती पाठला तिला लागत असतो, त्यावरून मी तिला बोलत असतो. पाठ घेऊन आम्ही समोरासमोर सीन करतो असतो. हे आता हिला पाठ झालं असेल त्यामुळे नेहा तर त्यावरून मी असं अधूनमधून चिडवत असतो की तू पाठ शिवून का घेत नाही पायाला, असं काही टाकत राहतो. आणि मी त्याचं कुठलाही त्याचं क्लोज वगैरे, आणि स्पेशली जर लागला असेल तर तो असं मेकअप दादाला हाक मारतो. एकतर तो कधीच लोकांची नावं नीट लक्षात ठेवत नाही, तो तुला कुठल्याही नावाने हाक मारेल आणि अशी अपेक्षा करेल की तू त्याच्याकडे बघावंस, पण ते तुझं नावच असेल तर तू का बघशील, त्यामुळे तो असं सगळी नावं चुकवतो. 4 वेळा तुझं नाव हो, हा बऱ्याचदा घेतोय मगासपासून, स्वतःला रिमाइंड करतोय, म्हणून तो नेहा म्हणतोय की मी नव्यानंच लावून घेतोय स्वतःला. स्मरणशक्तीचा डिमेन्शिया, अल्झायमर कडे किंवा वय झालंय जास्त जवळ.
तर तसं मेकअप दादांना रॅन्डम नावाने हाक मारून म्हणतो पावडर टाक रे, पावडर टाक, हे त्याचं एक ठरलंय. विद्युत जालिंदर काही काहीही असतं ते. आणि मग तो खिशातनं पफ काढतो, त्याचा पफ हा त्याच्या खिशात असतो. तर तो आहे की मेकअप दादांकडे असायचं, खिशातनं पफ येतो, पावडर टाक, त्याच्यावर पावडर टाकले हा ओके सर रेडी, असं चालू असतं. पण भारी आहे, तुमची केमिस्ट्री खूप कमाल आहे. आणि हे प्री वेडिंग जे शूट आहे ते कसं टर्नआउट होतं हे पाहायला आम्ही पण उत्सुक आहोत. आता जरा भुका लागल्या, त्यामुळे मला वाटतं की तुम्ही सुद्धा जरा जेवायला जरा पोटाची व्यवस्था करूया आपण. पोटा पाण्यासाठी सगळं करतो, त्यामुळे खूप छान वाटलं. लाडक्या प्रेक्षकांना जाता जाता फक्त तेवढं छोटंसं आवाहन करा की आपली मालिका आणि हे असं काही काही एक्साइटिंग आमचं प्री वेडिंग शूट तर तुम्हाला मीडिया टॉकवर बघायला मिळेलच, पण आमची मालिकाही आवर्जून बघा. आणि ती बघण्याकरता अर्थात आपल्या स्टार प्रवाह तुम्हाला चॅनलवरती बघायला मिळेल. सोमवार ते शनिवार दुपारी 2 वाजता. मालिकेचं नाव आहे लपंडाव.